दादर विधानसभेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. आपल्यासोबत समाधान सरवणकर आहे, माजी नगरसेवक आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. प्रिया सरवणकर यांची जागा पडली, तुमची जागा पडली. भाजपचे नेते म्हणतायत की आम्ही पूर्ण मदत केली, पण शिवसेनेचा जो वोट बँक होता तो तुमच्याकडे शिफ्ट झाला नाही. आता अक्षता तेंडुलकर सायबर क्राईममध्ये जात आहेत, त्या ठिकाणी बदनामीचा पण आरोप करतायत आणि त्या ठिकाणी कारवाईची पण मागणी करतायत. तुमची भूमिका या सगळ्या संदर्भातली काय? सर्वप्रथम मी सांगेन की माहीम विधानसभेमध्ये महायुतीचं चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. शिवसेना भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी खूप या महानगरपालिकेमध्ये मेहनत घेतली, खूप चांगलं काम केलं आणि चांगल्या प्रकारे ठीक आहे लढत दिली. शेवटी पराजय आणि विजय हा होतच असतो, पण लढत देण्याचं काम ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे केलं. पण त्यासोबतच एक टोळी काम करत होती जी लोकसभेपासनं ह्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये कार्यरत आहे. कुठेतरी महायुतीच्या सीट्स कशा पडतील यासाठी ही टोळी काम करत होती. ही यावेळेला तर हद्द एक पाऊल पुढे गेली. आज फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या सीट देखील कशा पडतील यासाठी ही टोळी काम करते. आणि माझं मत परत एकदा असंच असतं की ह्याच्यात भारतीय जनता पक्षाचा काही मात्र संबंध नाही. त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते आज पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत होते, शेवटपर्यंत आमच्यासोबत होते. आज खांद्याला खांदा लावून ते प्रचार करत होते. त्याच्यामुळे ही जी टोळी आहे आता कुठेतरी त्यांचं जे काही कार्य आहे हे बाहेर आल्यानंतर आता कुठेतरी भाजपचं नाव बदनाम करण्याचं काम चालू आहे. ह्यांचा आणि भाजपचा संबंध काडी मात्र नाही आहे. फक्त भाजपच्या नावावरती यांनी राजकारण केलं आहे. आणि आत्ता तर भाजपच्या सीट पाडण्यासाठी देखील हे ह्या परिसरामध्ये कार्यरत होते. आज शीतल गंभीर ह्या खूप मेहनतीने निवडून आल्या, त्यांच्या देखील पाठी ही लोकं लागलेली होती. त्या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्याच्यामुळे ही टोळी ही वारंवार हे काम करत असते आणि लोकसभेला, विधानसभेला आणि आत्ता ही टोळी अशाच पद्धतीने काम त्यांनी दिसलेलं आहे आपल्या सर्वांना. तुम्ही म्हणताय टोळी आहे, पण अक्षता तेंडुलकर यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि तुम्हाला थेट आवाहन केलंय की त्यांच्याकडे जो डेटा आहे तो तुम्ही यावा, तो घेऊन जावा. आणि या संदर्भात आता ते सायबर क्राईममध्ये तक्रार करतायत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये. मला असं वाटतं त्यांनी तक्रार करावी. आज ही मिरची त्यांनाच का जमली? आज त्या चॅटमध्ये अक्षता मॅडम म्हणून जे नाव होतं हे त्या आहेत का? आज त्यांच्यावरतीच का प्रत्येक वेळेला ह्या त्याच मध्ये का असतात? मला असं वाटतं इतर भाजपचे जे काही पदाधिकारी इकडे आहेत ते एक चांगल्या पद्धतीने काम करतात, पण ह्याच मॅडमचं सारखं नाव की हेच नाव का येतं दरवेळेला? आज मी त्यांच्यावरती आरोप केला नाहीये. त्या म्हणतात की जे स्नॅपशॉट आहे त्यामागे कट आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पिक्चर दिसत नाहीये, केवळ ते बनावटी मेसेजेस त्या ठिकाणी टाईप केलेत. त्याची चौकशी व्हायला पाहिजे. 100% मी देखील मागणी करीन की त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि ज्याची नावं त्याच्यात जी कोणाची आलेली आहेत, बघा हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांकडे आलेली आहेत, हे फेसबुकवरती देखील दिसतंय आणि ह्याच्यात नाव दिसतंय कोणी कोणाला मेसेज केलेले आहेत. मला असं वाटतं की त्यांनी जर हे पाऊल घेतलं असेल तर ते योग्य आहे. त्यांनी सायबर क्राईमकडे जावं. त्यानंतर आम्ही देखील जाणार आहोत की ही जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये जी नावं आहेत ह्याच्यावरती आपण एक महिन्याचा जो CDR आहे ह्यांचा काढावा. हे कोणाकोणाशी बोलले, कोणाशी चॅट केलं, कोणाला व्हॉट्सअप कॉल केले, हा सर्व रेकॉर्ड आज बाहेर येणं गरजेचं आहे. कारण की ही कसं झालं, जिथपर्यंत हे महायुतीसाठी घातक आहे की येणारी जी लोकसभा आहे यासाठी ही महायुती एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. आज शिवसेना भाजपचे पदाधिकारी मनापासून उतरून आज मेहनत करतायत आणि या ठराविक काही टोळीमुळे आज हा आपल्या पक्षाचं नुकसान होतं आहे. हे कुठेतरी आता अमित साटम यांनी पण प्रतिक्रिया दिली. म्हणतात की हे विषय प्रसारमाध्यमात यायला नको होते, वरिष्ठ पातळीवरती हे सगळे मुद्दे सोडवायला हवे होते. 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे. अमित साटम साहेबांचा खूप मान सन्मान आम्ही सर्व करतो, कारण की एक खरे मूळ भाजपचे ते कार्यकर्त्यापासून आज नगरसेवक होते, आमदार झाले, आज मुंबई अध्यक्ष झाले. त्याच्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण कुठेतरी हे व्हॉट्सअपवरती आल्यामुळे त्याची प्रतिक्रिया आपल्याला द्यायला लागली मीडियामध्ये आणि येणाऱ्या काय ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आज लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासोबतच ही जी काही माहिती आहे ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच आम्हाला आलेली आहे. भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी आहेत, त्यांना या गोष्टी घडतायत या त्यांना मान्य नाही आहेत. हे जे जुने पदाधिकारी आहेत त्यांना मान्य नाही आहेत. त्यांच्याकडनं ह्या गोष्टी घडलेल्या सायबर क्राईममध्ये जाणार ते तरी जाऊन देत. आज बघा आम्ही जाण्याची गरज नाही, कारण की मी माझ्या पक्षाकडे या सर्व गोष्टी देणार आहेत. त्यांनी जी काही नावं आहेत, मला असं वाटतं त्यांचं स्वतःचं नाव आहे ते की काय मला माहीत नाही, पण तिकडे काही अक्षता मॅडम म्हणून नाव होतं, त्यानंतर एक आधुनिक पदाधिकाऱ्याचं नाव होतं. त्यांनी जावं. त्यासोबत आम्ही देखील पत्रकार देणार आहोत की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची खरंच चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टींचे जे काही नंबर आहेत हे फक्त ही चॅट नव्हे की त्या 15 दिवसात हे कोणाकोणाशी बोलले, खरंच ही चॅट झालेली आहे का, कुठल्या कुठल्या नेत्याशी बोलले, या सर्व गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे. पण या भाजप आणि शिवसेनेच्या वादामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत महेश सावंत यांनी तुमच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की पैसा पसरला आणि बाबू घसरला, अशा पद्धतीनं तुमच्यावर ही टीका आहे.
मला असं वाटतं ते खंडणीखोर आमदारीकडचे आहेत. आज ह्यांच्यासाठी बाहेर येण्याचं काम हे महेश सावंत करतो. म्हणजे विचार करा, ह्या जे काही टोळी आहे ही कोणासाठी काम करत असेल हे याच्यावरनं दिसून येतं. आज ते त्यांना बाहेर यायला लागतं. मला असं वाटतं खंडणीखोर आमदार आज म्हाडामध्ये जाऊन SRA मध्ये जाऊन फक्त खंडणीची कामं करतो. बाकी दुसरं काहीही काडी मात्र त्याचं काम नाही आहे आणि फक्त बालिश चाळे हे करण्याचं त्याचं काम सुरू असतं. त्याच्यावरती तर मला बोलायचं नाही, कारण की त्याची जागा ही जनतेने दाखवलेली आहे. आज दादरसारख्या परिसरामध्ये फक्त 100 मतांनी तुमची सीट येते. आज 2 कुटुंब एकत्र आले, ठाकरे ब्रँड, आणि दादरमध्ये 100 सीटने तुझं काय कर्तृत्व, काय शून्य. फक्त आज बालिशसारखा काहीतरी मीडियामध्ये येऊन बोलत बसायचं एवढंच त्यांचं काम आहे. मी परत एकदा सांगतो की ह्या परिसरामध्ये शिवसेना, भाजप चांगल्या प्रकारे आम्ही सर्वांनी काम केलेलं, मेहनतीने काम केलेलं. आम्ही ग्राउंड लेवलवरती आलो, ग्राउंड लेवलवरती आम्ही कामं केलेली होती. पण कुठेतरी काही एका टोळीमुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे बाहेर येणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही या गोष्टी बोललेलो आहे. पण महेश सावंत पुढे जाऊन असं पण म्हणतात की लोक तुमच्या साम्राज्याला वैतागली म्हणून तुमचं साम्राज्य त्यांनी उधळून लावलंय. थेट सरवणकर कुटुंबावर ही टीका आहे. आज सरवणकर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले म्हणून दोन्ही परिसरामध्ये आज दोन्ही सीट्स आमच्या ज्या आहेत, एक 100 सीट आणि 100 मतांनी आणि एक 500 मतांनी. मला असं वाटतं आज माही विधानसभेमध्ये 50,000 मतदारांनी आमच्या पाठीशी उभे राहून मतदान केलेलं आहे. आज महेश सावंतचं एवढं जर कर्तृत्व होतं तर आज मला वाटतं प्रत्येक सीटनी 3,000नी 4,000नी युती होती त्यांची. मला विचार करा, आज जर मनसे त्यांच्यासोबत नसती तर त्यांची काय हालत झाली असती. आज प्रत्येक त्यांची सीट 4 ते 5,000नी पडली असती. आज त्यांच्यासोबत मनसे असून देखील आज 100 मतांनी 300 मतांनी आज त्यांच्या सीट येतात. त्याच्यामुळे त्या माणसाचं कर्तृत्व हे मतदारांनी दाखवलं आहे की ते म्हणतात की आम्ही गड राखला. हा मराठी माणसाचा गड होता, ठाकरेंचा गड होता, हा गड आम्ही राखला. आज 100 मतांनी तुमचा विजय की पराजय हा स्वतः विचार करण्याची गोष्ट आहे. आज तुमची जी समोरची उमेदवार होती, 4 वेळची मुंबईची नगरसेविका, त्यानंतर 1 टर्म मुंबईची महापौर, 1 टर्म आमदार, अशी तुमची बलाढ्य उमेदवार असून आज प्रिया सरवणकर गुरव हिचे पहिलं इलेक्शन होतं फक्त 100 मतांनी. आज हे काही जी टोळी जर तुमच्या मदतीला नसती तर ही 100 मतांनी काय तुमची मतं ही हजारांनी तुमची सीटाची पडली असती. हा महेश सावंत हा बोलतात ना न्यूसन्स असतो, त्याला काही त्याच्या बोललेला अर्थ नसतो. त्याचं कर्तृत्व हे शून्य आहे. त्याचं फक्त खंडणी याच गोष्टी आज माही विधानसभेत सुरू आहेत. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.